जसं बघितलं की अनुश्री तुझी फ्रेंड आहे, रुचिता पण तुझी एक फ्रेंड आहे, जे बिग बॉसमध्ये आत्ता होते मराठीत. आता अनुश्री अजून पण खेळतीये, चांगलं खेळतीये. तर तुला काय वाटतंय की बाबा अनुश्री कोणत्या स्टेजपर्यंत जाऊ शकते आता बिग बॉस मराठीच्या या सीझनला? बघायला गेलं तर मला वाटतं ते टॉप 5 किंवा टॉप 3 पर्यंत पण जाऊ शकते. कारण आहे पोटेन्शियल, लोकं पण हं, चांगलं हे हं. करतील आणि खेळते, इंडिव्हिज्युअल खेळते. तर काही लोकं म्हणतात काय म्हणतात, पलटू इकडचं तिकडं, हं. तिकडचं इकडं जाते, ये जा करते. भाई पण तो गेम गेम आहे. मास्टरमाइंड आहे ती. मास्टरमाइंड म्हणू शकतो. भाई जशी तिला गरज वाटते तसं ती हं. खेळते आणि त्यानुसार खेळते. आणि बाहेर जी लोकं ॲक्चुअलमध्ये बघतात बिग बॉस प्रॉपरली, त्यांना कळतं की भाई हे काय आहे? बाकीचे जे ऑडियन्स जे असतात ना, ती काहीतरी चुकीचं बोलत हं. असतील, ते कसे रील्सवर हं, हं, बिग हं. बॉस बघून त्याचा ट्रोल करणं वगैरे. अंदाज लावणं. म्हणजे हं. बिग बॉस ॲक्चुअल न बघणं, फक्त रील्सवरच हं, स्क्रोल. हं. अच्छा असं झालं का आज? ओके. पण ते रीलवरचं कसं की एक ना असं ठरवून पी-आर म्हणू शकतो आपण. तो हं. चालवलेला असतो की एखाद्याला निगेटिव्ह दाखवायचं निगेटिव्ह, एखाद्याला म्हणजे 1 पॉझिटिव्ह. मिनिटाच्या क्लिपवर कसं जज करायचं? हां, एक्झॅक्टली. म्हणजे जे लोकं प्रॉपर कट टू कट सगळं बघतात बिग बॉस, हं, त्यांना माहिती की आतमध्ये कोण कसं खेळतं, हं. कोण चांगलं कोण नाही. सो वाटतं टॉप 3 पर्यंत तर जाईल आरामात.